निघाली भगवा पताका घेऊन वारी निघाली निघाली हो वारी निघाली निघाली रंग तुळशीचा गहिरा राम कृष्णनी सावळा पंढरीत नांदबाई माझा हरी सावळा वैष्णव ल्याले टाळवीणा हाती वाजे मंजिरी जय घोष विठ्ठलाचा नादे उभी पंढरी घुमला गजर आभाळी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी आस लागे माय बापा विठ्ठलाच्या दर्शनाची वाळवंटी चंद्रभागा वाट पाहे गणगोताची आस लागे माय बापा विठ्ठलाच्या दर्शनाची सुंदर ते ध्यान उभे विटेवारी तुळशी हार गळा कंठी कौस्तुभ मणी झाली विष्णुमय पंढरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय जय राम कृष्ण 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 हरी त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करतो. तसेच
या लोकांची सेवा करणं म्हणजे साक्षात विठ्ठलाची सेवा करणे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही एकदम मनापासून त्या लोकांची सेवा करतो. आमचे सर्व टीम, आमचे सर्व सहकारी एकदम मनापासून परमेश्वराची सेवा करते असं वारकऱ्यांची सेवा करतो. तसेच आम्हाला वारकरी पण खूप चांगलं सहकार्य करतात, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि आज आम्हाला या पालखीच्या निमित्ताने या लोकांची सेवा करायचं भाग्य मिळतंय, ही आमची सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल धन्यवाद. देवेंद्र फडणवीसांनी चरण सेवा चालू केली ही उत्तम आहे की चरणांना अनन्य साधारण महत्व. गाथाचं उतरले तर गाथेमध्ये सुरुवातीचा भाग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझ्या अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझ्या आयुष्यामध्ये जर काय असावं तर पांडुरंगाचे चरण कमळ आपल्याकडून प्राप्त व्हावे. म्हणून श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण त्या चरणांचे आपण तुम्ही आम्ही सगळे. दुसरे जे चरण सांगितले जातात ताईसाहेब तर श्री संतांचे माथाच्या नावारी साष्टांग हे तरी दंडवत विश्रांती पावलं सांभाळून तरी वाढल्या तरी प्रेम. या दोन चरण दर्शनांचा आपल्या जीवनामध्ये हा सदुपयोग. देवाचे चरणा भेटेसाठी संतांच्या चरणांकडे जातात म्हणून हरिप्राप्तीस उपाय धरावे संतांचे ते पाहिजे. आणि या संतांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 340व्या हा पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सगळी मंडळी चालत असताना देवेंद्र फडणवीस देव येते, त्यांचं नाव काय देव येत आणि देवांना सुचलं की हे आईसाहेबांचे पाय या वाईवडिलांचे पाय देवाचं चालत असताना पाय थकणार आहेत म्हणून त्यांनी एक चरण सेवाचे नाव दिलंय. हे उत्तम साजेसं असं नाव आहे आणि तेच खरं इतकं आहे की त्यांचे पाय मजबूत राहावे, त्यांच्याकडून सेवा होती आणि या सर्व वारकऱ्यांची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. ह्याच्यासारखा दुसरा सदुपयोग नाही, असारखा अर्थ नाही. म्हणून एक अनुभव म्हणून माझ्या जीवनातला मी तुम्हाला शेअर करू शकतो. जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा भामचंद्र गोरळी या तिन्ही डोंगरावरती जात असे, पण त्यांची धर्मपत्नी ते जेवल्याशिवाय जेवत नव्हते. ते असं नव्हतं हॅलो आज वडापाव खाऊन घ्या असला प्रकार नव्हता, ते जेवल्याशिवाय ते जेवत नव्हते. पण ते जाता जाता त्यांच्या पायात काटा मोडला जातो आणि हा काटा मोडल्यानंतर देवाला काळजी पडते की आपले तुकाराम महाराज उपाशी राहतील म्हणून त्यांच्या पायातला पाटा काढली. स्वतः तुकाराम महाराज येतात, स्वतः भगवंत येतात आणि अवलींचा पाया मांडीव घेतात, अलगद पायातला काटा काढला देव भेटतात. देव कधी भेटू शकतो तर अशा सगळ्या आईवडिलांची सेवा केली तर खरंच देव आपल्या दूर नाही आपल्या जवळ आहे. म्हणून जिती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्तांच्या घरी का मन सांगता करू. ही जी सेवा करतात देव त्यांना सहाय्य करू, त्यांच्या पाठीमागे उभं राहू आणि देवेंद्र फडणवीसाच्या देवासारखी सगळा हा समाज त्यांच्या कार्याला त्यांच्या संत तुकारामांचे त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण. फुटो माये हृदय तुझ्या गे पान्हा काट अंतरीची भूक सोसले नाले कराना आता तरी फुटो माये हृदय तुझ्या गे पान्हा भान गेले हरपून रूप सावळे पाहता दृष्टी पंढरीची वाट वारकरी घेती मुखी माऊलीचे नाव पाऊले चालती पंढरीची वाट वारकरी घेती मुखी माऊलीचे नाव देवाची पुण्याई आहे आम्हावरी न चुकता करी तो जन्माची वारी चालली. रामकृष्ण हरी. मी डॉक्टर प्रिया गणेश राऊत गोतंडी या गावातून सेवा देत आहे. आम्ही शेळगाव PSC अंडर येतो. ह्या ठिकाणी जे वारकरी येतात ते जास्त करून गुडघे दुखतात, पाय दुखतात अशा तक्रारी असतात. त्यांना आम्ही डायक्लोजेल किंवा पेन किलर वगैरे गोळ्या देतो. पुन्हा पोट पित्ताचा त्रास असतो, मला थकवा वगैरे जाणवतो, ह्या सर्वांवर मोफत उपचार केले जातात इथं. आणि वारकऱ्यांची सेवा करून त्यांच्यासोबत असं भक्तिमय होऊन खूप छान वाटतं. चालली दिंडी
चालली विठुरायाच्या नगरी चालली हरी मी पठाणती आहे गोतंडी उपकेंद्र अंतर्गत इथं आमचं औषध वाटप केंद्र चालू असतो। प्रत्येक वर्षी आज मी 4 वर्ष झाले सेवा करते आणि इतकं भक्तिमय वातावरण या ठिकाणी असतं। कुणालाही असं कंटाळा येत नाही, मनोभावे सर्व आम्ही कर्मचारी वारकऱ्यांची सेवा करतो। खूप गुडघे दुखी, पाय दुखी, सर्दी, खोकला, अंगदुखी, उलट्या जुलाबने खूप पेशंट ग्रस्त असतात, त्यांचे उपचार अगदी मोफतपणे केले जातात। हरिनामाचा भिडला गगनी ध्वज पताका सजल्या समंती टाळांचा नाद करी टाळ करी ओ वारीचा सोहळा रंगला रिंगणी रामकृष्ण हरी। मी डॉक्टर नरेश कुमार शेजराव बागुल, वैद्यकीय अधिकारी, प्रहार केंद्र नीरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। सध्या मी इथं शेळगावच्या एरियामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी जे भक्तगण येत आहेत आणि पुण्याकडे आपल्या पंढरपूरकडे जे जात आहेत त्यांची आरोग्य सेवा करण्यासाठी आम्ही आमच्या संपूर्ण टीमसह इथे आलेलो आहोत। जे सगळ्यांना ज्यांना गरज आहे त्यांना सगळ्यांना आपण मोफत आरोग्य सेवा शासनाच्या निर्देशनानुसार आपण देत आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी या सगळ्यांना जी सेवा देऊन आपण त्या गोळ्या देतोय, औषध देतोय, मलम देतोय, जेणेकरून म्हणजे पाय वगैरे दुखणं कमी व्हावं, त्याप्रमाणे आपण हे करतोय। आणि ही सेवा घेऊन आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद होतोय, समाधान होतोय की काहीतरी आपण हातभार लावतोय या देवाच्या कामासाठी। पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वर्षाची वारी आली माऊलींच्या दारी आज थांबलो माऊलींचा गजर सारा तुकोबांचा बंगण्यारा पंढरीत वाटे आता पोचलो आठवण त्याची आली वर्षाची वारी आली माऊलींच्या दारी आज थांबलो बंगण्यारा पंढरीत वाटे आता पोचलो निघालो विठूच्या गजरात माऊलीच्या उच्चारात जिथे जाई तिथे वाटे पंढरी जिथे जाई तिथे वाटे पंढरी नामदेवा पायरी उभा तिचे विठवरी भेटीसाठी थांबला माझा पांडुरंग हरी माझा पांडुरंग हरी हरी पांडुरंग
शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या नातेपुते शहरातल्या ग्रामीण रुग्णालयातून मी डॉक्टर किरण पोटे, दंतशल्य चिकित्सक आपल्याशी बोलतोय। वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून परमेश्वराला जवळ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। रुग्णालय हीच आमची पंढरी आहे आणि आमच्या प्रत्येक विभागातल्या प्रत्येकाकडे उपचारासाठी येणारा पेशंट रुग्ण, मग तो महिला असो किंवा पुरुष असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, म्हातारा असो किंवा म्हातारी असो, हे आमच्यासाठी विठोबा आणि रखुमाई आहे। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा पारमार्थिक पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत असताना कर्माच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय नातेपुतेमध्ये आम्ही सर्वजण आलेल्या वारकरी रुग्णांची मनोभावे सेवा करण्याचा आनंद घेत आहोत आणि मला असं वाटतं की हीच आमची पुण्यप्राप्ती आहे। प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापेक्षा आमच्याकडे आशेनं अपेक्षेनं आलेल्या रुग्णांना योग्य ते उपचार योग्य त्या वेळेत योग्य त्या पद्धतीनं देणं हीच खरी विठोबाची आणि रखुमाईची सेवा आहे। आज नातेपुतेमध्ये माऊलींची पालखी विसावत आहे। सोलापूर जिल्ह्यात आज त्यांचा प्रवेश होताना बघून आम्हा सर्वांचाच ऊर अभिमानानं भरून गेलाय। रुग्णसेवेची गुणवत्ता दिवसेंदिवस आणखी उच्च स्तरावर नेण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू, हेच या निमित्तानं मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो। रामकृष्ण हरी। रूप सावळ गोजेर पंढरपुरे, रूप सावळ गोजेर पंढरपुरे, आस भेटीची लागे खुळ्यांतरी, सावता काना तुका माऊली पंढरी, अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली, खुळा जीव हा भक्तीचा नादावाला, पावला पावलात विठू तू। रामकृष्ण हरी। माझं नाव शारदा विलास पाटील, राहणार गोहे, कोल्हापूर तालुका कोल्हापूर, जिल्हा करवीर। मी 1 ते 7 नंबर रथाच्या पुढं वारीला आलेला आहे। मला आळंदीपासून चालत आलेला आहे, पण जागोजागी म्हणजे अशी सेवा, पाय दुखणे, पाय मुरगळणे, कंबर दुखणे, काही प्रत्येक ह्याच्यावर आम्हाला म्हणजे मोफत औषध मिळालेलं आहे। मी नातेपुतेमध्ये आलो, माझे बरेच दिवस झालं हात दुखतोय, मी दवाखान्यात आलो, माझी मान दुखते म्हणून दाखवायला, तर मला वाटतं इथं पैसे द्यावे लागतील, तर मी तर सगळ्यांनी सांगितलं मोफत आहे, मग मी इथं दाखवली, माझी मानाचा एक्सरे काढला, सगळेच मला छान म्हटले डॉक्टर। मग आता ही सेवा वर्षानुवर्ष चालू राहावी का? वर्षानुवर्षी सेवा चालू राहावी, सगळ्या वारकऱ्यांचं सेवा करते ते डॉक्टर चांगल्या प्रकारे, हे चांगलंच आहे। आता आटायाची नाही, डोळ्यातून चंद्रभागा, आता आटायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला, वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही। थांबल हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाणं। सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतात, हातपाय हे ते चोळून बिळून देतात, गोळ्या औषधं देतात,
आणि सगळे जिथले तिथे सेवा करतात सरकार। इथून पुढे अखंड सेवा वारकऱ्यांची सरकारतर्फे आणि शासनातर्फे आमची व्हावी शेवटपर्यंत हीच इच्छा आहे आमची। देह झाला वृंदावन सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान भेटी चालळा रे लागला लागला भेटी चालळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या मी डॉक्टर सलीम मुलानी समुदाय आरोग्य अधिकारी मूर्ती पीएससी तालुका बारामती जिल्हा पुणे मागील 4 वर्षापासून सोपान महाराज पालखी सोहळा यांना सेवा देण्याचा लाभ आमच्यापर्यंत आमच्या नशीब आला थोडक्यात म्हणणं म्हणजे पुणे जिल्ह्यातून आमची मूर्ती पीएससी आहे ना पाठीमागील 4 वर्ष कंटिन्यू सलग सेवा देत आहे। सासवड ते पंढरपूर आणि पंढरपूर ते सासवड पर्यंत त्यांना आम्ही कंटिन्यू त्यांच्या सानिध्यात राहून अहोरात्र आम्ही ओपीडीची सेवा आणि इमर्जन्सी सेवा पुरवत असतो। त्यामध्ये मग आज आमचा वागळवाडी इथे मुक्काम असताना प्राथमिक आरोग्य केंद्र वळ तालुका बारामती त्यांची स्पॉट ड्युटी इथं आहे आणि तेही इथं मुक्कामाच्या ठिकाणी ओपीडीची सेवा देत आहेत। तरी आमच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख श्री त्रिगुण महाराज गोसावी मालक यांनी आम्हाला वारंवार कामाबद्दल आभार व्यक्त केले आणि अशी सेवा कायम तुमच्या कडून घडावी ही अपेक्षा व्यक्त केली। सरासरी दिवसाला आपली कमीत कमी 500, 600, 700 अशी ओपीडी चालते। त्यामध्ये जास्त करून वयस्कर व्यक्ती असतात, त्यांना गुडघेदुखी, सांधेदुखी असते, कंबरदुखी असते। कुणाला एखाद्याला समजा काही त्रास झाला तुला वाचा म्हणा उलटी मळमळ डोकंदुखी तर आपण लगेच फर्स्ट एड किट देतो, त्यांना गोळ्या औषध देतो। जर इथं नाही फरक पडला तर लगेच रेफर पुढे करून टाकतो आपण ग्रामीण रुग्णालय म्हणा, जवळचं एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणा। तर आतापर्यंत 4 वर्षामध्ये कधी अडचण आली नाही आणि इथून पुढे कधी अडचण येऊ देणार नाही ही अशी ग्वाही करतो। सख्या संगतीन राया वैकुंठ मी पाहिना वैकुंठ मी पाहिना घे कुशीत तुझी या माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी। नमस्ते, मी डॉक्टर योगेश चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्र वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी या पोस्टवर कार्यरत असून आज आमची लिमटेक तालुका बारामती या ठिकाणी ऑर्डर आहे आपल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची। वारकऱ्यांना जाता येताना शासनाने भरपूर साऱ्या हे दिलेल्या आहेत सेवा, टॅबलेट्सच्या स्वरूपात। कोणाचे गुडघे दुखत आहेत, कोणाचे पाय दुखत आहेत, हे सर्वात जास्त समस्या आहेत वारकऱ्यांच्या। त्याच्यासाठी सायक्लोचे जेल दिलेले आहेत, टॅबलेट फॉर्म मध्ये दिलेले आहेत। कोणाला चक्कर येते, कोणाला अशक्तपणा येतं, यासाठी ORS चे सॅम्पल्स आणि ORS चे सॅचेट्स पण दिलेले आहेत। आपण जाता येता लोकांची बीपी चेक करत आहोत, शुगर रॅन्डम शुगर चेक करत आहोत। त्याच्यानंतर कोणाला बीपीचा अचानक वाढल्यानंतर बीपीच्या गोळ्या देत आहोत आणि डायक्लोचं जेल आणि ORS याची सर्वात जास्त मागणी आहे वारकऱ्यांची, तर ते आपण त्यांना पुरवत पण आहोत। वारकऱ्यांची सेवा करताना चांगला आनंद येत आहे आणि ही माझी पहिलीच पोस्टिंग आहे, तर हा माझा एकदम सुंदर असा एक्सपिरियन्स आहे ह्या वर्षीचा। आणि दिवस रात्र आम्ही कार्यरत असून जितक्या जास्त इमर्जन्सी जरी आल्या तर त्याही आम्ही हँडल करत आहोत। 108 गाड्या फिरत आहेत, जर काही इमर्जन्सी वाटली तर आम्ही त्यांना त्याच्यामध्ये रेफर करत आहोत। संगतीन ओलांडला अवघड घाट
एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. डॉक्टर अनिल कदम, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, तरडगाव. या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी आपण गेले 7-8 दिवस भाविकांना आणि वारकऱ्यांना सेवा देण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यासाठी माननीय उपसंचालक, माननीय मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी ICU सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून 6 हृदयविकाराचे पेशंट आले. ते जर समजा इथं ICU नसले तर त्यांचं जीवास बरे वाईट झाले असते, परंतु इथं ICU असल्यामुळं फिजिशियन आणि सिव्हिलचा स्टाफ उपलब्ध असल्यामुळे त्यांचे प्राण वाचलेले आहेत. त्याचबरोबर झटके किंवा इपिलेप्सीचे पेशंट, हायपोग्लायसेमिया किंवा शुगर कमी झालेले, ॲक्सिडेंट, अशा प्रकारचे विविध प्रकारचे पेशंट या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, माननीय उपसंचालक राधाकिशन पवार यांच्या मार्गदर्शनातून ही ICU संकल्पना साकारलेली आहे आणि त्याचा वारकऱ्यांना तसेच इतर लोकांना चांगल्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे. रुग्णसेवा आपल्या OPD नेहमीचे पेशंट आहेत ते 2000च्या पेक्षा जास्त लोकांना आपण औषध पुरवलेली आहेत. कफ सायरप किंवा इतर ज्या व्याधी आहेत त्यांच्यावर आपण उपचार केलेले आहेत. IV किंवा आंतररुग्ण सुद्धा पेशंट 70-80 पेशंट आपण आंतररुग्ण केलेले आहेत. त्यांना सुद्धा सेवा देण्यात आलेली आहे. फूट मसाज किंवा चरण सेवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून यावर्षी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळं रुग्णांचे म्हणजे ज्या वेदना आहेत त्या कमी होण्यास किंवा वारकऱ्यांच्या वेदना आहेत त्या थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास मदत झालेली आहे. विठ्ठल माय बापा पांडुरंगा विठ्ठल 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 ध्यानात मी दंग तुझ्या एक हो माझा रंग. ध्यानात मी दंग तुझ्या एक हो माझा रंग. मनी माझ्या हो सावळा विठ्ठल, ओठी माझ्या हो पांडुरंग. मनी माझ्या हो सावळा विठ्ठल, ओठी माझ्या हो पांडुरंग. विठ्ठल 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 हो, विठ्ठल 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 हो, विठ्ठल 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 हो, विठ्ठल 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 हो. संसार ही तूच माझा, तूच माझा माय बाप. संसार ही तूच माझा, तूच माझा माय
पडते माझ्या कौतुकाची तूच थाप मुख दर्शन